वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। पाषष्ठी हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषांच हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं श्रीसंतज्ञानेश्वरम्। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। जय श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना, चांगदेव पासष्टी भक्तांना अर्थात ज्ञानदेव आणि कृष्ण भक्तांना सर्वांना सादर वंदन। आपण आज आता दशमस्कंधातला 89वा जो अध्याय आहे त्याच्यातला काल काही भाग पाहिलेला होता आणि आज आता आपण एक शेवटचा अध्याय म्हणूया किंवा शेवटची कथा म्हणूया, ती आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। थोडा जर याला जास्त वेळ गेला तर उद्या म्हणजे आता सोमवारपासून आपण चांगदेव पासष्टीकडे जास्त लक्ष देणार आहोत। काल पुरुषोत्तमांच्या सगळ्या कमनीय अशा कीर्तीच्या कथा, मृत्यूरूप संसाराचं भय नाहीसं करणारी अशी कथा आपण ऐकलेली होती। श्रीकृष्ण सत्वगुणी आहेत आणि सगळ्या तीर्थांनाही पवित्र करणारे आहेत असं सगळं शुकदेवांनी सांगितलेलं होतं। आता आजही शुकदेव सांगतात, परीक्षिताला एक कथा सांगतायत की एकदा काय झालं, द्वारकेमध्ये एका ब्राह्मण स्त्रीनं एका पुत्राला जन्म दिला, परंतु तो जमिनीवर ठेवताच मरण पावला। एक अलौकिक अशी कथा आहे बरं काही, म्हणजे बराच वेळ थोडीशी आपल्याला विचार करायला लावणारी अशी आहे। मग ते आपल्या मृत बालकाचं प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला आणि त्याला तिथंच ठेवून दुःखी अंतःकरणाने शोक करत असे। तो म्हणायला लागला की ब्राह्मणद्रोही, धूर्त, लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषामुळेच माझ्या बालकाचा मृत्यू झालेला आहे। तो राजाला दोष देत होता। म्हणजे जो राजा हिंसा करण्यात आनंद मानतो, दुष्ट इंद्रिय न जिंकलेला असतो, त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजासुद्धा दारिद्र्यात पडून दुःख भोगत असते। आता परीक्षिताला ते सांगतायत की अशा प्रकारे आपलं दुसरं तिसरं अपत्यसुद्धा जन्मताच मरण पावल्यानंतर तो ब्राह्मण ती पुत्रांची प्रेतं राजवाड्याच्या दरवाजावर आणून टाकतो आणि तेच म्हणाला, मागच्यासारखंच म्हणालंय। अशी 9 मुलं त्याची गेलीत आणि 9वं मूल मरण पावल्यावर सुद्धा तेही प्रेत तिथं टाकून पूर्वीप्रमाणेच तो म्हणतो। आणि त्यावेळी श्रीकृष्णाच्या शेजारी बसलेल्या अर्जुनानं ते सगळं ऐकलंय आणि ब्राह्मणाला तो म्हणतो की अरे ब्राह्मणा, आपण राहत असलेल्या द्वारकेमध्ये कुणी धनुर्धारी नाममात्र क्षत्रियही नाही का? नाममात्र क्षत्रिय म्हणलेलं आहे, कारण इतके सगळे वीर आहेत आणि तू असं का म्हणतोयस? हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले सगळे ब्राह्मण आहेत का? असा तो प्रश्न विचारतो। आणि ज्या राज्यामध्ये धन, स्त्री किंवा पुत्राचा वियोग झाल्यामुळं ब्राह्मण दुःखी होतात ते राजे क्षत्रियांचा वेश धारण करणारे पोटभरू नट आहेत। जसे नट वेगवेगळी भूमिका करतात आणि पैसा मिळवतात, तसे हे राजे आहेत असं तो त्याला म्हणतो।
आणि तो त्याला आश्वासन देतो की अरे ब्राह्मणा, पुत्रांच्या मृत्यूमुळं दुःखी असलेल्या तुमच्या संतानाचं मी रक्षण करीन, आणि जर ही मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर अग्निप्रवेश करून प्रायश्चित्त घेईन. एवढी त्यानं कठोर अशी प्रतिज्ञा केलेली आहे. तेव्हा तो सांगतोय की अरे तू एवढा कोण लागून गेलास? एवढे बलराम, श्रीकृष्ण श्रेष्ठ धनुर्धर, त्याचा मुलगा श्रीकृष्णाचा प्रद्युम्न, किंवा अनिरुद्धसुद्धा अद्वितीय असा योद्धा आहे, जिथे ते माझ्या बालकांचे प्राण रक्षण करू शकले नाहीत आणि जगदीश्वरांना सुद्धा जे काम करणं अवघड झालं ते तुम्ही कसं काय करू इच्छिता? मला हा तुझा पोरकटपणा वाटतो. आमचा काही या म्हणण्यावर विश्वास नाही. अर्जुन म्हणतो, ब्रह्मन, मी बलराम, श्रीकृष्ण किंवा प्रद्युम्न नाही. ज्यांचं गांडीव धनुष्य आहे, म्हणजे त्याच्या धनुष्याचं नाव गांडीव आहे, तो सांगतो असा मी अर्जुन आहे. तो मी अर्जुन आहे. आणि माझ्या पराक्रमाला नावं ठेवू नकोस. मी माझ्या पराक्रमानं शंकराला सुद्धा संतुष्ट केलेलं आहे. युद्धामध्ये मी मृत्यूला जिंकून तुझं मूल नक्की आणीन. एवढं परीक्षिताला, म्हणजे शुकदेव सांगतायत की परीक्षिता, त्या ब्राह्मणाला अर्जुनाने जेव्हा असं आश्वासन दिलं तेव्हा तो लोकांना त्याच्या पराक्रमाचं वर्णन ऐकवीत प्रसन्न मनानं घरी गेला. म्हणजे त्यालाही आनंद झाला की चला कोणतरी आपल्याला वाली मिळालेला. आणि आता पुढं म्हणजे 10व्या वेळेला जेव्हा त्याच्या पत्नीच्या प्रसूतीची वेळ आली तेव्हा तो ब्राह्मण व्याकुळ होऊन अर्जुनाकडे येऊन म्हणायला लागला की वाचवा वाचवा, माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा. म्हणजे जन्म होण्यापूर्वीच आधी काहीतरी योजना करा. मग लगेच अर्जुनानं काय केलं? पवित्र पाण्यानं आचमन केलं, शंकराला नमस्कार केला, दिव्य अस्त्रांचं स्मरण केलं आणि गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतलं. आणि बाणांना अनेक प्रकारच्या अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित केलेलं आहे. आणि प्रसूतीगृहाच्या सगळ्या बाजूनी त्यांनी बाणांचा एक पिंजरा तयार केला. खरंच ही कथा म्हणजे मलासुद्धा तशी नवखीच वाटली, कारण आपण इतक्या कथा ऐकतो पण इतकं बारकावे कधी कुठे ऐकलेले नव्हते. आणि लगेच हे सगळं सुसज्जता केलेली आणि त्या ब्राह्मण स्त्रीनं मुलाला जन्म दिला. तो सारखा रडत होता, पण पाहता पाहताच तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेनासाच झाला. म्हणजे मृत काही पावला नाही, पण तो दिसेनासाच झाला. तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णाच्या देखतच अर्जुनाची निंदा अरे श्रीकृष्ण आहेच सगळीकडे साक्षात. आणि तो म्हणतो, काय माझा मूर्खपणा पहा, मी या नपुसकाच्या फुशारकीला भुलून त्याच्यावर विश्वास ठेवला शब्दावर, आणि हे सगळे एवढे प्रद्युम्न, अनिरुद्ध, बलराम, श्रीकृष्ण ज्याला वाचवू शकले नाहीत त्याचं रक्षण करण्याला हा दुसरा कोण समर्थ आहे? आणि खोटारड्या अर्जुनाचा तो धिक्कार करतो. आणि आपल्याच तोंडाने बढाई मारणाऱ्या अर्जुनाचा त्याच्या धनुष्याचाही धिक्कार करतो. आणि तो म्हणतो की मंदबुद्धी अशा मी प्रारब्धानं आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणानं परत आणू पाहतो आहे. शेवटी प्रारब्ध आहे, दैव आहे, त्याच्यापुढे आपण काही करू शकत नाही. असा तो शिव्याशाप द्यायला लागला. तेव्हा अर्जुन ताबडतोब योगबळानं यमराजाच्या निवासस्थान असलेल्या संयमनीपुरीला गेला. योगबळानं म्हणजे प्रत्यक्ष देहानं जायची गरज नाही आहे, तो योगबळानं गेला तिथे. आणि त्याला ब्राह्मण बालक तिथंही मिळाला नाही. मग ते धनुष्य घेऊन इंद्र, अग्नी, निऋती, सोम, वायू, वरुण सगळ्यांच्या नगरात गेलेला आहे. रसातळात गेला, स्वर्गाच्या वर असणाऱ्या लोकांमध्येही गेला. भूहू, भोहा, स्वहा, महहा, जनहा, तपहा सगळ्या लोकांमध्ये गेला. पण त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही. त्याची प्रतिज्ञा काही पूर्ण होऊ शकली नाही. तेव्हा त्यानं अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला आणि ते अग्नी आता प्रज्वलित करणार. तेवढ्याच श्रीकृष्णांनी त्याला अडवलं. आणि तो म्हणतो की तू असा स्वतःचा धिक्कार करू नकोस, तिरस्कार करू नकोस. ब्राह्मणाची तुला सगळी मुलं मी दाखवतो. जे लोक आज आपली निंदा करत आहेत तेच नंतर आपली निर्मळ कीर्ती प्रस्थापित करतील. आणि मग श्रीकृष्णांनी समजूत घालून अर्जुनासह आपल्या दिव्य रथात बसून ते पश्चिमेकडे निघाले. त्यांनी 7 पर्वत असणारी 7 द्वीप, 7 समुद्र आणि लोकालोक पर्वत सगळं ओलांडून घोर अशा अंधकारात प्रवेश केलेला. तर ते शुकदेव सांगतायत की अरे परीक्षिता,
त्या अंधकारामध्ये शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक नावाचे 4ही घोडे रस्ता न दिसल्यामुळे इकडं तिकडं भटकायला लागले. एवढा अंधार होता. सगळा तमिस्र, अंधतमिस्रा म्हणतात ना, तेवढी अंधारी सगळी रात्र म्हणा की सगळा अंधार होता. आता योगेश्वरांचे सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी म्हणजे सगळ्या घोड्यांची ही अवस्था पाहिली आहे आणि हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा आपल्या सुदर्शन चक्राला पुढं सोडले, पुढं पाठवलं. मग त्या तेजानं सुदर्शन चक्र भगवंतांनीच निर्माण केलेल्या सगळ्या घनदाट भयंकर अंधकाराला कापत कापत मनासारख्या तीव्र वेगानं पुढं पुढं चालायला लागलं. आणि श्रीरामांच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणानं राक्षसांच्या सेनेत जसा प्रवेश करावा तसं ते सुदर्शनाच्या त्या अंधकारामध्ये प्रवेश करते. मग त्या सुदर्शन चक्रानं दाखवलेल्या मार्गावरून तो जो रथ चाललेला होता तो अंधाराच्या पलीकडं असलेल्या सर्वश्रेष्ठ अशा, ज्याला पारावार नाही म्हणजे अंत नाही, अशा प्रकाश सागरात पोचला, अंधारातून एकदम प्रकाशात. आणि ते पाहून अर्जुनाचे डोळे अगदी दिपून गेले आणि त्यांना आपले डोळे गच्च मिटून घेतले. जसं विश्वरूप दर्शनाच्या वेळेला त्याची अवस्था झाली तसं. मग त्या रथानं दिव्य अशा महासागरात प्रवेश केला. झंझावातानं उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता महासागर. आणि तिचं आश्चर्यकारक असं एक तेजस्वी भवन होतं आणि चमकणाऱ्या रत्नांच्या हजारो खांबांनी ते शोभत होतं. सगळं अलौकिकच आहे. त्याच भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते. त्यांचं शरीर अत्यंत भयानक आणि अद्भुत होतं. त्यांना 1000 फणा होत्या आणि त्या तेजस्वी रत्नांनी चमकत होत्या. प्रत्येक फणेला भयानक असे 2-2 डोळे होते आणि त्यांचं शरीर कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र होतं. गळे आणि जिभा निळ्या रंगाच्या होत्या. सगळं अलौकिकच पाहायला मिळते. त्या शेषाच्या सुखमय शय्येवर सर्व व्यापक महान प्रभावशाली परमपुरुषोत्तम भगवान विराजमान झाल्याचं अर्जुनानं पाहिलं. त्यांचं शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचं होतं. अत्यंत सुंदर असा पितांबर त्यांनी परिधान केलेला होता आणि सुंदर आकर्ण नेत्र असलेलं त्यांचं मुख प्रसन्न दिसलं. आणि रत्नजडीत मुकुट घातलेला आहे, रत्नजडीत कुंडलं घातलेली आहेत, कुरळे केस चमकत आहेत आणि त्यांना लांब लांब असे सुंदर 8 हात होते. गळ्यात कौस्तुभमणी होता, वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि गळ्यात वनमाळा होती. म्हणजे साक्षात भगवंत तिथं त्याला त्या रूपात दिसले. मग तिथेच नंद, सुनंद, त्यांचे पार्षद, सुदर्शन चक्र, सगळी मूर्तिमंत आयुधे, पुष्टी, श्री, कीर्ती, माया या 4 शक्ती, तसंच सर्व रुद्धी, ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे अधीश्वर हे सगळे भगवंताची सेवा करताना दिसले. आता आपलं स्वरूप असलेल्या भगवान अनंतांना श्रीकृष्णाने नमस्कार केला. त्यांच्या दर्शनानं भयभीत झालेल्या अर्जुनानं त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी असलेल्या त्या पुरुषोत्तमाने स्मितहास्य करीत गंभीर वाणीनं म्हटले की तुम्हा दोघांना पाहण्यासाठी मी ब्राह्मणाची मुलं माझ्याकडे आणलेली आहेत. बघा आता, धर्माचं रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलांसह पृथ्वीवर अवतार घेतला आहे. पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या. तुम्ही दोघे नर आणि नारायण ऋषी आहात. तुम्ही पूर्णकाम आणि सर्वश्रेष्ठ आहात. तरीसुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांना शिक्षण देणाऱ्या धर्माचं आचरण करा. भगवान अनंतांनी जेव्हा या दोघांना अशी आज्ञा केली तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला, त्यांना नमस्कार केला आणि अतिशय आनंदित होऊन ब्राह्मण बालकांना घेऊन ते जसे आले तसे परत निघाले, द्वारकेला पोहोचले. त्या मुलांची जी वय आणि जशी रूपं होती तसंच त्यांना त्या ब्राह्मणाकडे सोपवलं. आता बघा ना, 9 वेळेला तिची प्रसूती झालेली आहे, म्हणजे 1-1 वर्षाचा काळ तरी गेला असणार, 1-2 वर्ष, आणि त्या वयाची ती मुलं सगळी त्या ब्राह्मणाला परत केली. आता भगवंतांनी अशा अनंत लीला केल्या, पराक्रमी लीला केल्या. सामान्य लोकांप्रमाणे ते संसारातील विषयांचा भोग घेतल्यासारखं त्यांनी काही ठिकाणी दाखवले.
श्रेष्ठतम असे यज्ञ केलेले आहेत आणि इंद्र प्रजेसाठी वेळेवर पाऊस पाडतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आदर्श महापुरुषांप्रमाणे आचरण करीत ब्राह्मणादी सर्व प्रजेचे सगळे मनोरथ पूर्ण केले. त्यांनी काही अधर्मी राजांना स्वतः मारून इतर कित्येकांना अर्जुन इत्यादींकडून मारवलं. आता जे उरलेलं कार्य होतं ते उरलेलं कार्य केलेलं आहे. अशा प्रकारे धर्मराज इत्यादींकडून त्यांनी अनायासे धर्माची स्थापना केली. हा 89वा अध्याय संपलेला आहे. द्विजकुमारानयनम म्हणजे सगळ्या द्विजकुमारांना आणलेलं आहे. आणि शेवट आता सगळ्या त्यांच्या विहारांचं वर्णन केलेलं आहे. सगळ्या लीला विहार म्हणजे सगळ्या पत्नींबरोबर मागे जसा एक प्रसंग होता तशा पद्धतीनं, आणि सगळ्याच त्यांच्या जेवढ्या पत्नी होत्या त्या सगळ्या त्यांची सेवा करत आहेत. गृहस्थाला उचित असा ते सगळा आश्रम म्हणजे काय म्हणू आपण, सगळा गृहस्थ आश्रम पालन करत होते आणि सगळ्या धर्ममर्यादेचं रक्षण करत होते. जे दुष्ट आहेत त्यांना शासन करत होते, सगळ्या असुरांना शासन करत होते. आणि क्षणाक्षणाला जेव्हा प्रत्येक मनुष्य श्रीकृष्णांच्या मनोहर लीलाकथांचं श्रवण कीर्तन आणि चिंतन करू लागतो, तेव्हा त्याची क्षणोक्षणी वाढणारी हीच भक्ती त्याला भगवंताच्या परमधामाला नेऊन पोचवते. काळाच्या गतीच्या पलीकडं जाणं जरी अत्यंत कठीण असलं तरीसुद्धा तेथे काळाची डाळ शिजत नाही. त्या धामाच्या प्राप्तीसाठी अनेक सम्राटांनी आपलं राज्य सोडून अरण्याची वाट धरलेली आहे. संन्यासाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम स्वीकारलेला आहे. आता एकादशाचा स्कंध आहे, तोही तसा महत्त्वाचाच आहे. पण आपण असं ठरवलं होतं की भगवंतांच्या कथा जास्तीत जास्त दशमस्कंधामध्ये आहेत, ते आपण पाहूया. आपल्याला पुन्हा कधी वाटलं, भगवंतांनी बुद्धी दिली तर तेही आपण करू शकतो. आता आज मात्र इथे मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मला जे काही इथं ग्रंथाच्या आधारेच जे काही सांगता येईल ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि आपण हा भागवताचा स्कंद 10वा ऐकून आपल्या ज्ञानामध्ये थोडी भर म्हणा, थोडीशी करमणूकही म्हणा, पण सगळ्यात सार काय निघतं की भगवंत ही शेवटची आपली अंतिम काय म्हणून साधना आहे आणि आपल्याला पोचण्याचं आपलं अंतिम ध्येय आहे. त्यामुळं भगवंताची स्तुती ऐकणं, त्याची लीला ऐकणं, त्याचे सगळे पराक्रम पाहणं, ऐकणं आणि त्याच्यानुसार त्याच्यावर श्रद्धा ठेवणं हा जो महत्त्वाचा भाग आहे. तर त्याच्या खूप खऱ्या आरत्या आहेत, आपण नेहमी म्हणत असतो. बघूया, आरती म्हणायला शेवटचा वेळ काढूया. नाही तर मला असं वाटतं की आज भागवताची आणि गोपाळकृष्णाची आरती आधी म्हणून घेऊया, म्हणजे मग समजा वेळ कमी पडला तर 65 आणि आपल्या इतर ज्या हे आहेत आरत्या वगैरे तर ते थोडंसं राहिलं तरी चालेल. कारण आज आपण सगळेजण त्याची सांगता करणार आहोत. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली यवनी, की अघहरिणी भवजल तरणी तीतपतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी,
परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता दे दाता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंसची चित्त लोक सुखमणे संत द्विज कुळे सेऊनी रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदमेना कोणासाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. गोपाळकृष्णाची दुसरी खरं मला म्हणायची होती पण ही श्यामसुंदराची फार छान वाटते. आरती श्यामसुंदराची यशोदा चकोर चंद्राची आरती श्यामसुंदराची यशोदा चकोर चंद्राची गळा तुळशी हार माळा मुरली वाजवितो सावळा मुग्ध होती गोप बाळा लाडल्या नंद कुमाराची आरती श्यामसुंदराची यशोदा चकोर चंद्राची आरती श्यामसुंदराची. आता अक्षरशः त्याच्यात सगळे त्याचे काव्यामध्ये आरतीमध्ये पराक्रम आलेले. अंगुली गोवर्धन धरिला इंद्र ब्रह्माचा गर्व हरिला रक्षिले व्रजवासियाना लीला अद्भुत बालकाची आरती श्यामसुंदराची आरती श्यामसुंदराची. चोरुनी गोरस नवनीत गोपिकांचे मानस हरित गोपिका गाऱ्हाणी आणीत ऐशया खट्याळ कान्याची आरती श्यामसुंदराची आरती श्यामसुंदराची. वनी करी नाना परिक्रीडा हरण होई राक्षसांची पीडा उलथिला कर्माचा गाडा ऐशाया कुंजविहाराची आरती श्यामसुंदराची आरती श्यामसुंदराची. यशोदा करीत से मंथन अंतरी श्रीहरीचे चिंतन हे जाणोनी मधुसूदन मागणी करीत लोण्याची आरती श्यामसुंदराची आरती श्यामसुंदराची. पंचप्राण ही पंचारती अबला ओवाळी श्रीपती स्वयंप्रकाश स्वयं ज्योती ऐशया बालमुकुंदाची आरती श्यामसुंदराची आरती श्यामसुंदराची. यशोदा चकोर चंद्राची यशोदा चकोर चंद्राची आरती श्यामसुंदराची. गोपाळ कृष्ण भगवान की जय. काल आपण 15वी ओवी पाहिलेली होती. आज आता त्याच्या पुढची पाहणार आहोत.
16वी ओवी. काल वेगवेगळे ज्ञानाचे जे प्रमाण आहेत ती सगळी पाहिलेली होती. एक अजातवाद पाहिलेला होता, जे दिसू नये, सिद्धही होऊ नये, तो अजातवाद. म्हणजे जी गोष्ट नाहीच आहे, वंध्यापुत्र, शशशृंग, खपुष्प, आकाशपुष्प, या गोष्टी दिसतही नाहीत आणि सिद्धही नाही आहेत, पण नेहमी उदाहरणं त्यांची दिली जातात. किंवा दोरीवर साप, भासलेला साप म्हणजे दिसतो पण सिद्ध होत नाही, अज्ञानामुळं तो दिसतो. आणि वारुळातला साप दिसला आणि सिद्ध झाला, किंवा दूध आणि दही, परिणामवाद, हे सगळं आपल्याला अनुभवातून. आणि त्याच्यातली एकच ओवी सांगायची राहिली होती, शेवटचं संतन एकनाथ महाराजांची किंवा अभंग आहे. देखो तितुके आहे ब्रह्म, देखो तितुके आहे ब्रह्म, वाया सांडिकी भवभ्रम, पोटी नाही परमार्थ, पोटी नाही परमार्थ, धरिती स्वार्थाचा अर्थ, अर्थ नाही जयापाशी, अर्थ नाही जयापाशी, अनर्थ स्पर्शेना तयासी, अनर्थ स्पर्शेना तयासी, अर्थापाशी असत्य जाण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. तिथली ओवी अशी होती. घडियेचे नि आकारे, घडियेचे नि आकारे, प्रकाशिजे जे विअंबरे, प्रकाशिजे जे विअंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे. 15वी ओवी अशी आपण पाहिली होती. आज आता 16वी घेऊयात. जेवढी होईल तेवढी ऐकण्याचा प्रयत्न करूया, समजून घेण्याचा. रोज सगळी नवनवीन उदाहरणं छान देतातच. आता काल कपड्याच्या घडीचं उदाहरण दिलेलं होतं, तसं आता सांगतायत. आपल्याला आयुष्यामध्ये काय नको ते आता इथं भगवंत म्हणजे ज्ञानदेव सांगतायत. न लिंपता सुख दुःख, 16वी ओवी बघा म्हणा. न लिंपता सुख दुःख, येणे आकारे क्षोभोनी नावेक, येणे आकारे क्षोभोनी नावेक, होय आपणिया सन्मुख, होय आपणिया सन्मुख, आपणची जो, आपणची जो, होय आपणिया सन्मुख, आपणची जो. काय सांगतायत की न लिंपता सुखदुःख, म्हणजे ह्या सुखदुःखाचा लेप न लागता. लिंपता म्हणजे लिंपायचे ना पूर्वी जमिनीत, की अजूनसुद्धा रंगकाम करताना लिंपणूक करावीच लागते. येणे आकारे क्षोभोनी नावेक, हा जो विश्वाचा आकार आहे तो कसा आहे, तो मुक्तच असतो, जीवनमुक्त असतो. विश्वाच्या आकारात तो जीवनमुक्त असतो. सुख दुःखाचा ज्याला लेप लागत नाही असा जो मनुष्य आहे जीवनमुक्त, तर तो या विश्वाच्या आकारात असून सुद्धा मुक्त असतो. होय आपण या सन्मुख, आपणची जो. सन्मुख म्हणजे समोर, आपल्या समोर आपणच स्वतःला झालेला आहे. जो आपल्या समोर आपणच स्वतःच झालेला आहे, जग प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे, तसा हा आत्मा नाही. होय आपण या सन्मुख, आपणची जो. याचा अन्वय थोडासा समजून घ्या. येणे आकारे नावेक क्षोभोनी, सुख दुःख न लिंपता जो, आपणची आपण या सन्मुख होय. म्हणजे सुख आणि दुःख यांचा लेप न लागता विश्वाच्या आकारात तो जीवनमुक्त असतो. म्हणजे या जगात राहत असून सुद्धा, संसारात राहत असून सुद्धा त्याच्यापासून तो अलिप्त असतो. पद्मपत्रम इवांभसा, भगवद्गीतेत म्हणलेलं आहे की पाण्यामध्ये राहून सुद्धा कमळ काय करतो हो, त्याच्या पाकळीला किंवा त्याच्या दळाला एक थेंबाचा सुद्धा स्पर्श नसतो. असं राहता आलं पाहिजे संसारात, ती ही अवस्था सांगितलेली. आणि आपल्यासमोर आपणच तो स्वतः झालेला असतो.
म्हणजे आपण आणि तो वेगळा नसतोच. जसं आपण मागे उदाहरण पाहिलेलं आहे की आरशामध्ये जे आपलं प्रतिबिंब असतं आपल्यासमोर, पण ते प्रतिबिंब आपण जर आरसा काढून घेतला तर आपल्याला दिसतं का? नाही दिसत. तसं नावेक होय म्हणजे त्यात काहीही फरक पडत नाही. कशामुळं? तर सुख येऊ किंवा दुःख येऊ, दोन्ही अवस्था. म्हणून सुख दुःखे समे कृत्वा सगळी भगवद्गीता आपल्याला बरोबर इथे लक्षात येते. आणि क्षोभोनी येणे आकारे क्षोभोनी म्हणजे त्याच्यामध्ये क्षोभ निर्माण होऊन संवित्तीच्या स्फुरणामुळं. म्हणजे चैतन्य घन हे आत्मस्वरूप कसं आहे? तर कुठल्याही सुखात किंवा दुःखात ते लिप्त होत नाही, ते अलिप्त असतं. म्हणजे ते सम्मिलित होत नाही. बघा आता काही जण एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आलेले असतात, धिंगाणा चालतो, गोंधळ चालतो, कोणी गाणी म्हणतात, कोणी खात असतात, कोणाचं नटणं मुरडणं चालू असतं, कोणाचं फिरणं चालू असतं, मुलांची खेळणी चालू असतात. पण एखादी व्यक्ती अशी असते तटस्थ असते, सगळ्यामध्ये असूनही ती अलिप्त असते. तसा हा जगदाकारानं युक्त असूनही त्या संवित्तीच्या किंवा ज्ञानाच्या स्फुरणामुळं त्याच्यात कुठलाही किंवा कसलाही फरक पडत नाही. तो सदैव आपणच आपल्या सन्मुख असतो, आपणच सन्मुख असतो. म्हणजे आपण तो स्वतः त्याच्यामध्येच मग्न असतो. म्हणजे आपणच द्रष्टा असतो आणि आपणच दृश्य होऊन जातो. तर ज्ञानदेव हरिपाठात म्हणतात बघा, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन. त्या चांगदेवांना या तत्वाची प्रचिती नव्हती, म्हणून ज्ञानदेवांनी हा फरक सांगितलेला आहे. काय सांगितला फरक? की आत्मा जीव शिव हरी, एक हरी आत्मा जीव शिव सम. जीव आणि शिव हे सगळं सारखेच आहेत, दोन्ही एकच आहेत. आणि म्हणून हा जो आत्मा आहे किंवा जीवनमुक्त जो आहे त्याला या विश्वाच्या आकारात काहीही कुठलाही लेप होत नाही. त्या परिणामाला तो प्राप्त होतो, तो आपल्यासमोर आपणच स्वतःच झालेला आहे. म्हणजे मी जे म्हणते की ज्या वेळेला ब्रह्म ज्ञान होतं किंवा अनुभूती येते त्यावेळेला तो परमात्मा तो एकरूपच होऊन जातो. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे तसा आत्मा नाही, आपल्याला वेगळा ज्ञानाचा विषय. आता समजा आपण ठरवलं की चांगदेव 65 अभ्यासायची, म्हणजे चांगदेव 65 हा एक विषय आपल्यासाठी वेगळा झाला. पण जे ज्ञानी आहेत त्यांच्या दृष्टीनं ते सगळं एकच आहे. ज्ञानदेवांनी चांगदेवांसारख्यांना किंवा एवढ्या महान योग्याला हा पत्रांनी उपदेश केलेला आहे. कल्पना करा, हल्लीच्या काळात अशी पत्रही नाही मिळत बघायला. तर त्यातल्या ओव्या वाचताना आपल्याला खूप सोप्या वाटतात, असं वाटतं किती छान उदाहरण दिलेलं आहे. पण तरीसुद्धा तसा हा विषय अवघड आहे. आणि त्यातील विषयाचा आशय सांगताना ज्ञानदेव सांगतायत की सांगदेवा तू देह नाहीस, तू जीव नाहीस, तू आत्माच आहेस. आत्म्याला सुख दुःख नाही, नाही का? कुठलीच सुख नाही दुःख नाही, ते कशाने काही त्याला जाळता येत नाही, त्याला ओलं करता येत नाही, सगळी त्याची विशेषणं सांगितलेली. आणि जीवभावात असलेल्या अज्ञानी माणसाला मात्र सुख दुःख हे काल्पनिक आहे, ते मनावर अवलंबून आहे. एखाद्याचं सुख हे दुसऱ्याचं दुःख होऊ शकतं. असे उदाहरणं देतात की नाही, की शेजारच्या मुलाला पहिला नंबर आला, मोठं मेरिटमध्ये आला, मोठं प्राईज मिळालं, तर तो सगळ्यांना पेढे वाटेल. पण शेजारी मात्र दुःख करत बसेल, का हो त्याला पहिला नंबर आला, माझं पोरगं नापास झालं. म्हणजे शेजाऱ्याला पहिला नंबर आला हे त्याच्या दुःखाचं कारण होतं. आणि तो तसा जगाकडे पाहत राहतो. पण पण हे काही आपल्याला ग्राह्य धरायचं नाही आहे. आपण दुसऱ्याचं सुख ते आपलं सुख, दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख, हे ज्ञानदेवांनी आपल्याला मग जगातल्या अनेक गोष्टी पाहत असताना त्यातील काही त्याच्या मनाला अनुकूल वाटतात, तर काही प्रतिकूल वाटतात. आत्ता बघा थंडी आहे, ज्यांना उष्णतेचा त्रास होतो ते म्हणतात काय सुंदर आत्ताचा ऋतू, म्हणजे अगदी छान वाटतो. आणि ज्याला अजिबात थंडी सहन होत नाही तो म्हणतो काय हो थंडी, सकाळपासून म्हणजे सारखं स्वेटर घालून बसा,
सारखी काय म्हणतात ना, शेकोटी करून बसा तरी थंडी अंगातली निघतच नाही, उन्हात बसा तरी जात नाही. आणि अनुकूल गोष्टींनी सुख आणि प्रतिकूल गोष्टींनी दुःख. म्हणून अनुकूलम वेदनीयम सुखम आणि प्रतिकूलम वेदनीयम दुःखम असं एक सुखदुःखाच्या बाबतीत म्हटलेलं आहे. हे सगळं जगच त्या परमात्म्याचा विस्तार आहे. हे विश्व, हे जगत सगळं आत्मस्वरूप आहे आणि ही आत्मदृष्टी आहे. आत्माच सर्व काही बनला आहे. तोच दृष्टाही आहे, द्रष्टाही आहे आणि दृश्यही आहे. आत्मज्ञानी माणसाला हे सगळं कळतं, पण अज्ञानी माणसाला हे पटतच नाही. त्याला सांगावं लागतं की आरशात मुख दिसतं, आरशातील मुखही आपलंच असतं. मग काय दोन मुख आहेत का? आपलंच मुख त्यात दिसते की नाही? तसा आरसा ही उपाधी आहे आणि या उपाधीमुळं आपल्याला दोन मुख दिसतात. त्याचप्रमाणे अविद्येच्या उपाधीमुळं परमात्म्याने हे जग किंवा विश्व दृश्य केलेलं आहे, पण द्रष्टाही तोच आहे आणि दृश्यही तेच आहे. त्याच्या दृष्टीनं आज इथेच थांबूया. उद्याला ही 16वी ओवी पुन्हा समजून घेऊ. इदमुपकर्तुम, उद्या म्हणजे सोमवारी. आता इदमुपकर्तुम भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. धन्यवाद.